नमस्कार मित्रांनो, नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई पदभरती 2022-23ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाली होती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 17,000 प्लस जाहिरात पदभरती होती. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीत हॉल तिकीट झाले त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, हा सगळा सुरू करूया. ओके तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई 2022-23ची या ठिकाणी फॉर्म प्रोसेस चालू झाली होती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल लिंक्स झालेले. यामध्ये मित्रांनो तुम्हाला CP मुंबई प्रिझन, पुणे प्रिझन, SP छत्रपती संभाजीनगर रेल्वेज, SP पुणे R आणि कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल आणि SRPF गट नंबर 17 एवढ्याच हॉल तिकीट सध्या तरी उपलब्ध झालेलं नाही. त्याचबरोबर इतरांचे जे हॉल तिकीट्स आहेत या ठिकाणी उपलब्ध झालेले. यामध्ये हॉल तिकीट्स करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इनवरती तुमचा मेल ID टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी ब्लर झालेले दिसत जातील. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरलेले जेवढे डिटेल्स आहेत तेवढे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्ही जे विद्यार्थी आहेत त्यांनी 4 फॉर्म भरलेले आहेत. यामध्ये मित्रांनो SRPF गट नंबर 2 मुंबई प्रिझन पुणे आणि SP कोल्हापूरसाठी फॉर्म भरलेला आहे. त्याचं हॉल तिकीट्स या ठिकाणी 2 अवेलेबल झालेले दिसत आहेत. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही फिजिकल हॉल तिकीट्सवरती त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी हॉल तिकीट्स जे डाउनलोड झाले आहेत ते या ठिकाणी हॉल तिकीट्स डाउनलोड झालेले या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. त्याचबरोबर ही एक प्रोसेस आहे आणि दुसरी प्रोसेस म्हणजे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचा आपला अर्ज नंबर आणि जन्मतारीख टाकून सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आपला अर्ज नंबर जो दिलेला आहे तो या ठिकाणी संपूर्ण टाकायचा आहे. त्याचबरोबर जन्मतारीख दिलेली आहे. उदाहरणार्थ 17/5/1992 जन्मतारीख जर असेल तर 17/05/1992 असे सलग या ठिकाणी लिहायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा डॉट कॉमा जे काही असेल ते ठिकाणी तुम्हाला द्यायचं नाही. यामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी जो अर्ज क्रमांक आहे तो टाकलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जन्मतारीख जी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी टाकलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी ब्लरसुद्धा दिसू शकतं. या पुढे जावं ते क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे अपडेट्स आहेत ते अपडेट्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ओके तर म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने टोकन नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट्स जे आलेलं आहेत काय या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता आणि प्रिंटसुद्धा मारू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक लॉग इन करून किंवा अर्ज नंबर आणि बर्थ डेटवरती सुद्धा या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट्स येणार आहे. ओके तर ही मित्रांनो पोलीस भरती हॉल तिकीट करण्याची नवीन पद्धत. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.